माझ्यासोबतच नक्की असं होते का इतरांसोबत पण झाले हे मला माहिती नाहीये. तर असं म्हणण्याचं कारण काय आहे मित्रांनो, कारण की मी जेवढ्या वेळा ब्लॉगिंग ट्राय केलेली आहे ना, सुरू केलेली आहे ना, काय ना काहीतरी असा प्रॉब्लेम झालाय की ते बंद झालेले आहे. पण मी व्हिडिओ टाकणं बंद केलं नाहीये. तर हरकत नाहीये. तर आज सकाळीच मी पहिलं गेलतो दवाखान्यात कारण की मला बरं वाटत नव्हतं. पहिलं इंजेक्शन घेतलं कारण की आज शुक्रवार आहे आणि मला असं वाटत होतं की आता मला खरंच पूर्ण विकनेस आलाय. म्हणलं इंजेक्शन घेतल्याशिवाय ऑप्शन नाही कारण की शुक्रवारचा बाजार आपल्याला हुकवायचा नाहीये. तर पहिलं दवाखान्यात गेलो, त्यानंतर मग दुकानावर आलो, देवबत्ती केली आणि आपली सगळ्या तयारीला लागलो आणि आपला थोड्या वेळानंतर चहा करायला घेतला. तर आपला चहा करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची होती, मला भरपूर जणांनी विचारलं होतं की तुमचा चहा एवढा क्वालिटी कसा लागतो. तर आपण त्यासाठी वापरतो गोकुळ दूध, जे की म्हशीचं असतं. म्हशीचं गोकुळ दूध वापरून आपण आपला चहा करतो. त्याच्यामध्ये आपले सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते टाकतो. त्यानंतर त्याला चांगला थिकनेस येऊ देतो, चांगला उकळून घेतो आणि उकळून घेतल्यानंतर मग आपण आपला चहा सर्व करतो. चहा करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे म्हणजे चहा किती उकळतोय. चहा ज्या प्रमाणामध्ये जेवढा वेळ जास्त उकळेल ना, तेवढं त्याची क्वालिटी आहे ना एकदम खतरनाक लागते. आणि आपला 4 वाजेपर्यंत असा खतरनाक पद्धतीने टॉप टू बॉटम पातेलं भरून चहा रेडी झालाय. आणि त्यानंतर आता म्हणलं घरी जावं. घरी आलो तर सियाची किरकिर चालू होती. मग आरतीला शॉपवर पाठवलं आणि सियाला मी पहिलं झोपून घेतलं. त्यानंतर आता आपलं काय काय काम आहे, तर पहिलं आपल्याला बटाट्याचा मसाला तयार करायचा आहे कारण की आपल्या दुकानावरचा मसाला संपलाय. त्याच्यामुळे मी बटाटे लावले आणि बटाटे लावलेले असताना मग म्हणलं जेवण करावं. जेवण करायला बघितलं तर आपल्याकडे होते दोन्हीकडे भात आणि भाकरी खायची होती. पण आता सिया एवढी किरकिर करत होती की आरतीला भाकरी करायला वेळ मिळाला नाही. त्या कारणामुळे म्हणलं चला आपण आता भात खावा. जेवण झाल्यानंतर आपले बटाटे उकडून झालते, त्याचा मी मसाला तयार करून घेतला आणि म्हणलं आता आरतीला कॉल करावा. आरतीला म्हणलं आता तू इकडे ये, मी तिकडे जातो. मग मी आवरून घेतलं, गोळ्या खाल्ल्या आणि म्हणलं चला आता दुकानावर जाऊ. दुकानावर आलो तर दुकानावर आरतीने सर्व काही आवरून ठेवलं होतं. फरशी वगैरे पुसून ठेवली होती एकदम स्वच्छ. आणि मला स्वच्छता आहे ना ही लय महत्वाची आहे. मला आहे ना 10 मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण स्वच्छता मला लय खतरनाक लागते, म्हणजे विचार पण करू शकत नाही कोण. आणि त्यानंतर आपला व्यवसाय सुरू झाला. मस्तपैकी वडी काढून घेतले, चहा द्यायला गेलो आणि असा आपला झाला शुक्रवार.